मूर्तिजापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात अवैध दारू विक्री चोरट्या मार्गाने करण्यात येत असून गावखेड्यात तस्करांकडून मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय जोमात सुरू आहे। 4 सप्टेंबर रोजी मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी सिरसो गायरान येथे दुपारी 2 वाजताच्या सुमारास बोलेरो पिकअप गाडीसह 2 तस्करांना ताब्यात घेऊन गाडीची झाडझडती घेतली असता या वाहनांमध्ये अवैध विदेशी दारूच्या पेट्या आढळून आल्या असून मूर्तिजापूर सिरसो दरम्यान असलेल्या सिरसो गायरान परिसरात मूर्तिजापूर ग्रामीण स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती इथापे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय शिंगणे, पोलीस कॉन्स्टेबल फिरोज बेनीवाले, स्वप्नील काडणे, रितेश मद्दी हे गस्त करीत असताना दुपारी 1 वाजताच्या सुमारास बोलेरो पिकअप गाडी क्रमांक MH30 AB 2995 मध्ये अवैध विदेशी दारूची वाहतूक करण्यात येत असल्याचा गोपनीय माहितीवरून मार्गावर सापळा रचून वाहनाला थांबवले असता सदर बोलेरो पिकअपची तपासणी केली असता यामध्ये देशी तसेच विदेशी दारूच्या पेट्या आढळून आल्या। अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या सौरभ संजय जयस्वाल व पवन महादेव राऊत दोन्ही राहणार शेलू बाजार तालुका मूर्तिजापूर यांना पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेऊन मूर्तिजापूरच्या ग्रामीण पोलीस स्टेशनला आणले। सदर गाडीमध्ये IB इंग्लिश दारूच्या 3 पेट्या किंमत 20,160, पापा इंग्लिश दारूची 1 पेटी अंदाजे किंमत 4,416 रुपये, ऑफिसर चॉईस 1 पेटी किंमत 5,760 रुपये, मॅकडॉल नंबर 1 च्या 2 पेट्या किंमत 13,650 रुपये असा एकूण 43,986 रुपयाची विदेशी दारूसह बोलेरो पिकअप गाडी अंदाजे किंमत 4 लाख रुपये मिळून एकूण 4,43,986 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मूर्तिजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले, ग्रामीण पोलीस ठाणेदार शेख रहीम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वाती इथापे व सहकारी करीत आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।